तर रामकृष्ण हरी मंडळी, तर काही ठिकाणी शिवजयंती तारखेनुसार साजरी होती, तर काही ठिकाणी तिथीनुसार पण करा किंवा दोन्ही पण करा, काय फरक पडणार आहे? कारण त्या दिवशी केली किंवा दोन्ही दिवशी केली, आपण तर आपल्या राजांची जयंती साजरी करणार आहे ना. पुरातन काळात पाहिलं तर हे दोन्ही दिवस एकच आहे आणि ह्याच दिवसांमध्ये ना आपल्या देवानी साक्षात या भूतलावरती जन्म घेतला होता. आपलं पूर्ण दिवस दोनदा साजरा करता येतोय. मग तुमची तर शिवजयंती कधी साजरी होती? 19 फेब्रुवारीला का 17 मार्चला? ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पण आजची शिवजयंती साजरी करीत असताना ना, जेव्हा थोरल्या महाराजांचा रथ धाकल्या महाराजांच्या समाधी जवळ आला, हा क्षण पाहून ना अक्षरशः आतून रडू फुटलं होतं. कारण की ना आता तेच दिवस चालू आहे ज्या दिवसांमध्ये ना तो औरंगजेब आपल्या महाराजांवरती अत्याचार करीत होता. हे पूर्ण अत्याचार महाराज सहन करीत होते, पण मनातून ते आपल्या थोरल्या महाराजांची आठवण काढतच असते ना. आपल्या शंभूराजांचे शेवटचे क्षणी जर त्यांच्या आबासाहेब असे खरंच आले असते आणि त्यांना मिठीत घेऊन म्हणले असते, खरंच शंभूबाळ, छावा आहात तुम्ही आमचे, गर्व आहे आम्हाला, तुम्ही पुत्र आहात आमचे. फक्त हे दोन शब्द माझ्या दाखल्या देण्याच्या कानावर पडला असतं ना, त्यांना त्या होणाऱ्या दुःखाच्या काळात सुद्धा सुख जाणवलं असतं. पण नियतीने तेव्हा तर ते काही शक्य होऊन नाही दिलं, पण ते आता झालंय आणि त्याच्याच मुळे ना आज डोळ्यात अश्रू आले.